आज आपण अग्नि विमा या टॉपिकमधील पुढचा जो भाग पाहणार आहे त्यामध्ये अग्नि विमा उतरविण्याची कार्यपद्धत। पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं अग्नि विमा आणि आयुर्विमा या दोन विम्यामध्ये काय फरक आहे। अग्नि विमा हा मालमत्तेवर केला जाणारा करार आहे आणि आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यावर केला जाणारा करार आहे। या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा अग्निविमा घ्यावयाचा असेल तर अग्निविमा घेण्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबिली जाते या कार्यपद्धतीचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करावयाचा आहे। साधारणपणे घरगुती मालमत्ता असेल किंवा व्यापारी मालमत्ता असेल या दोन्हीही मालमत्तेबाबत अग्निविमा घेण्याची कार्यपद्धत ही एकसारखी असते, परंतु व्यापारी मालमत्तेबाबत धोके आणि जोखीम ही जास्त असल्यामुळे आग विमा उतरविताना विमा कंपनी अधिक खबरदारी घेत असते, अधिक काळजी घेत असते। मग या ठिकाणी जर अग्नि विमा घ्यावयाचा असेल आपल्याला आपल्या मालमत्तेचा तर त्यासाठी जी कार्यपद्धती अवलंबिली जाते या कार्यपद्धतीमधील पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येईल तो म्हणजे विमा कंपनीची निवड करणे। विमा कंपनीची निवड करणे। आता ज्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा अग्निविमा घ्यावयाचा आहे त्या व्यक्तीने सर्वप्रथम कोणत्या विमा कंपनीत अग्निविमा उतरवावा त्या विमा कंपनीची निवड करणे आवश्यक असते। आपल्या भारतामध्ये सर्वसाधारण विम्याचं राष्ट्रीयकरण हे 1971 साली झालं आणि असं राष्ट्रीयकरण होऊन भारताचे सर्वसाधारण विमा महामंडळ स्थापन झाले। मग या महामंडळामार्फत अग्निविमा उतरविण्याचं काम केलं जातं। हे जे सर्वसाधारण विमा महामंडळ आहे हे सर्वसाधारण विमा महामंडळ आणि या महामंडळाच्या 4 दुय्यम कंपन्या यामध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुख्य ऑफिस आहे कलकत्त्याला, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड हिचं मुख्य ऑफिस आहे मुंबईला, त्यानंतर ओरिएंटल फायर अँड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हिचं मुख्य कार्यालय आहे दिल्लीला आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी हिचं मुख्य कार्यालय आहे मद्रासला। तर हे सर्वसाधारण विमा महामंडळ आणि या महामंडळाच्या 4 दुय्यम कंपन्या आणि इतर 88 आग विमा कंपन्या हा अग्निविम्याचा व्यवसाय करत आहेत। या सर्व कंपन्यांचे विमा हप्त्याचे दर हे समान आहेत। कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही अग्निविमा घेण्यासाठी गेला तरी त्या ठिकाणी विमा हप्त्याचे दर हे समान असतात। या कंपन्यांशी विमेदाराने थेट संपर्क करावयाचा असतो किंवा अग्निविमा हा एजंटामार्फत सुद्धा आपल्याला घेता येत असतो। अग्निविमा उतरवण्यासाठी या ज्या कंपन्या सांगितलेल्या आहेत या कंपन्यापैकी आपणाला सुटेबल कंपनी कोणती आहे, जवळ आपल्याला वाटणारी कंपनी कोणती आहे, कोणती कंपनी आपणाला जास्तीत जास्त चांगल्या सेवा पुरवू शकते अशा कंपनीची निवड विमेदाराने करावयाची असते आणि त्या विमा कंपनीमध्ये आपल्या मालमत्तेचा अग्निविमा उतरविण्याचे काम करावयाचे असते। हा झाला पहिला मुद्दा, विमा कंपनीची निवड करणे। दुसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल प्रस्ताव अर्ज भरणे। प्रस्ताव अर्ज भरणे
आता विमेदाराने विमा कंपनीची निवड केल्यानंतर ज्या विमा कंपनीची निवड केलेली आहे त्या विमा कंपनीकडून छापील प्रस्ताव अर्ज मागवून घ्यावयाचा असतो आणि असा हा छापील प्रस्ताव अर्ज भरून विमेदाराने विमा कंपनीकडे सादर करावयाचा असतो। हा जो प्रस्ताव अर्ज असतो या प्रस्ताव अर्जात भरावी लागणारी सर्व माहिती ही सत्य भरणं आवश्यक आहे। कोणतीही अपुरी अथवा चुकीची माहिती विमेदाराने त्यामध्ये भरता कामा नये, कारण जर अपुरी किंवा चुकीची माहिती विमेदाराने प्रस्ताव अर्जामध्ये भरली आणि विमा उतरवला तर नंतर नुकसान झाल्यानंतर जर विमा कंपनीच्या हे ध्यानात आलं की विमेदाराने आपणाला चुकीची माहिती दिलेली आहे तर विमा कंपनी त्या विमेदाराला नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे टाळू शकते। यासाठी शक्यतो विमेदाराने प्रस्ताव अर्ज भरताना या प्रस्ताव अर्जामध्ये सर्व सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती लिहिणं आवश्यक आहे। या प्रस्ताव अर्जामध्ये सर्वसाधारणपणे विमेदाराचे पूर्ण नाव, विमेदाराचा पत्ता, त्याचा व्यवसाय, त्याचा मोबाईल नंबर, ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेचे वर्णन, त्या मालमत्तेची जागा, स्वरूप, त्या मालमत्तेचं मूल्य इत्यादी सर्व माहिती या प्रस्ताव अर्जामध्ये भरावयाची असते। त्याचबरोबर विमेदाराला किती रकमेचा विमा हवा आहे ती रक्कम या प्रस्ताव अर्जामध्ये नमूद करावयाची असते। सर्वसाधारणपणे रक्कम लिहिली जात असताना त्या मालमत्तेचे आज रोजी बाजारात असणारे जे मूल्य आहे या मूल्याचा विचार करून तेवढ्या रकमेचा विमेदाराने विमा घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अग्नि विम्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिसी दिल्या जातात। यापैकी विमेदाराला कोणती विमा पॉलिसी हवी आहे याचा उल्लेख सुद्धा प्रस्ताव अर्जामध्ये करणं आवश्यक आहे। अशी सर्व माहिती प्रस्ताव अर्जामध्ये लिहिल्यानंतर या प्रस्ताव अर्जाच्या शेवटी विमेदाराने एक लेखी निवेदन द्यावयाचे असते की या प्रस्ताव अर्जामध्ये वर दिलेली माहिती सर्व सत्य आहे, कोणतीही असत्य किंवा चुकीची माहिती देण्यात आलेली नाही असं विधान केलेलं असतं आणि त्याखाली विमेदाराची स्वतःची स्वाक्षरी असते। अशा पद्धतीने हा संपूर्ण भरलेला प्रस्ताव अर्ज आहे। हा प्रस्ताव अर्ज विमेदाराने विमा कंपनीकडे सादर करावयाचा असतो। तिसरा मुद्दा अग्नि विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीमधील म्हणजे प्रतिष्ठेचा पुरावा। सर्वसाधारणपणे अग्नि विम्यामध्ये नैतिक जोखमीचे प्रमाण हे खूप मोठे असते। त्याचबरोबर अग्नि विम्यामध्ये परमोच्च विश्वास तत्व हे अतिशय महत्त्वाचे असते। त्यामुळे विमेदार हा प्रतिष्ठित आहे, विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्यापैकी नाही याची विमा कंपनीला खात्री होण्यासाठी विमा कंपनी नवीन विमेदाराकडून इतर प्रतिष्ठित व्यक्तींचा संदर्भ मागत असते आणि या प्रतिष्ठित व्यक्तींच्याकडे विमेदाराबाबत गुप्तपणे चौकशी केली जाते आणि विमेदार प्रतिष्ठित आहे का प्रतिष्ठित नाही याबाबतची विमा कंपनी खात्री करून देत असते। या अग्नि विम्यामध्ये नैतिक जोखमीचे प्रमाण हे खूप असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, विमेदाराने विमा घेतल्यानंतर विमेदार स्वतःच्या मालमत्तेला आग लावून नुकसान विमा कंपनीकडून भरून घेण्याची उदाहरणे आपण घडलेली पाहिलेली आहे। त्याचबरोबर काही वेळा विमेदार दुसऱ्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेला आग लावावी
आणि नुकसान भरपाई घेऊ शकतो. तसेच विमेदाराच्या वाईटावर असणाऱ्या व्यक्ती सुद्धा विमेदाराच्या मालमत्तेला आग लावू शकतात. तर हे नैतिक जोखीमेचं प्रमाण अग्नी विम्यामध्ये खूप असल्यामुळे विमेदार शक्यतो प्रतिष्ठित असणं आवश्यक आहे. विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्यापैकी नसणं आवश्यक आहे. यासाठी विमा कंपनी विमेदाराची प्रतिष्ठित व्यक्तींच्याकडे गुप्तपणे चौकशी करत असते आणि विमेदार हा प्रतिष्ठित आहे, फसवणूक करणाऱ्यापैकी नाही, म्हणजे आपली सुद्धा तो विमेदार फसवणूक करू शकणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी विमा कंपनी विमेदाराच्या प्रतिष्ठेचा पुरावा हा मागून घेत असते. चौथा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल, मालमत्तेची पाहणी. मालमत्तेची पाहणी. आता यानंतर प्रतिष्ठेचा पुरावा विमा कंपनीला मिळाल्यानंतर विमा कंपनी आपले जे सर्वेयर्स असतात या सर्वेयर्स व्यक्तीकडून विमा विषय असलेल्या मालमत्तेची पाहणी करून घेत असतात. हे जे तज्ञ सर्वेयर्स असतात हे तज्ञ सर्वेयर ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे किंवा ज्या जागेचा विमा घ्यावयाचा आहे त्या जागेला भेट देऊन त्या मालमत्तेची काळजीपूर्वक तपासणी करून घेत असतात आणि त्या मालमत्तेला संभाव्य धोक्याचे प्रमाण किती आहे याबाबतचा आपला एक अहवाल तयार करून तो अहवाल विमा कंपनीला पाठवून देत असतात. जर विमेदाराला अल्प विमा रकमेचा विमा हवा असेल तर असे तज्ञ सर्वेयर्स पाठविण्याची आवश्यकता नसते. परंतु जेव्हा विमा रक्कम मोठी असते, जास्त रकमेचा विमा घ्यावयाचा असतो, तेव्हा असे तज्ञ सर्वेयर्स मालमत्तेची पाहणी करण्यासाठी विमा कंपनी पाठवून देत असते. तसेच हे तज्ञ सर्वेयर्स विमेदाराला त्या मालमत्तेला धोका कमी करण्याच्या दृष्टीने जर काही उपाययोजना सुचवत असतील तर त्या उपाययोजनांचे पालन विमेदाराने करणं आवश्यक आहे. तशा सूचना सर्वेयर्स विमेदाराला देत असतात आणि अशा पद्धतीची मालमत्तेची संपूर्ण पाहणी करून हे तज्ञ सर्वेयर्स आपला एक अहवाल तयार करून तो अहवाल विमा कंपनीला पाठवून देत असतात. पाचवा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, प्रस्ताव अर्जाची स्वीकृती. प्रस्ताव अर्जाची स्वीकृती. आता विमेदाराने भरून दिलेला प्रस्ताव अर्ज आणि तज्ञ सर्वेयर्सनी भरून दिलेला आपला अहवाल या दोन्ही कागदपत्रांची विमा कंपनी काळजीपूर्वक छाननी करत असते. विमेदाराने प्रस्ताव अर्जामध्ये काय माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर या सर्वेयर्सने आपल्या अहवालामध्ये कोणती माहिती दिलेली आहे, या दोन्ही माहितीमध्ये काय तफावत आहे का, अशा पद्धतीने विमा कंपनी सर्वेयरचा अहवाल आणि प्रस्ताव अर्ज काळजीपूर्वक तपासून पाहत असते आणि यानुसार त्या विमेदाराचा विमा स्वीकारावा किंवा स्वीकारू नये आणि स्वीकारल्यास जादा विमा हप्ता घेऊन स्वीकारावा किंवा कमी विमा हप्ता घेऊन स्वीकारावा याबाबतचा निर्णय विमा कंपनी या दोन अहवालावरून घेत असते आणि त्या विमेदाराच्या प्रस्तावाला विमा कंपनी त्यावरून स्वीकृती देत असते. सहावा मुद्दा सांगता येईल, विमा हप्ता भरणे. विमा हप्ता भरणे. आता विमेदाराच्या प्रस्ताव अर्जाला विमा कंपनीने स्वीकृती दिल्यानंतर
त्या विमेदारास विमा हप्ता भरा असं सांगितलं जात असतं. त्यानुसार विमेदार विमा कंपनीकडे विम्याचा हप्ता भरत असतो. त्या मालमत्तेचं स्वरूप आणि धोक्याचं प्रमाण लक्षात घेऊन विमेदाराला विम्याचा हप्ता ठरवला जात असतो. हा जो विमा हप्ता आहे, हा विमा हप्ता रोख स्वरूपात भरला तरी चालतो किंवा धनादेशाद्वारे भरला तरी सुद्धा चालू शकत असतो. असा हा विमा हप्ता विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये भरणं आवश्यक असते. विमा कंपनीने तो विम्याचा हप्ता स्वीकारला म्हणजेच धोक्याविरुद्ध संरक्षण देण्याचं मान्य केलं असं होत असतं. विमा हप्ता भरल्यानंतरच खऱ्या अर्थाने अग्नि विम्याचा करार कायदेशीर दृष्ट्या पूर्ण झाला असे आपण समजू शकत असतो. म्हणून विमा कंपनीने विमेदाराला सूचना दिल्याबरोबर विमेदाराने आपला विमा हप्ता विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये ताबडतोब भरणं आवश्यक असतं. असा हप्ता भरल्याबरोबर जरी विमेदाराच्या मालमत्तेला आगीमुळे नुकसान झाले, अग्नी लागून नुकसान झाले, तर असे झालेले नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देण्यासाठी जबाबदार असते. म्हणून असा विमा हप्ता विमेदाराने ताबडतोब भरणं आवश्यक. 7वा मुद्दा सांगता येईल उपरी चिठ्ठी देणे. उपरी चिठ्ठी देणे किंवा कव्हर नोट. तर विमेदाराने विमा कंपनीकडे विम्याचा हप्ता भरल्यानंतर विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये अग्नि विम्याचा करार पूर्ण झाला असे आपण समजू शकतो. आणि मग करार पूर्ण झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून विमा कंपनी विमेदाराला विमा पॉलिसी देत असते. परंतु विमा पॉलिसी हा दस्तऐवज पूर्ण होण्यासाठी थोडासा विमा कंपनीला उशीर लागत असतो. आणि उशीर लागत असल्यामुळे विमा कंपनी विमेदाराला तात्पुरता पुरावा म्हणून विमा हप्ता भरल्याची जी पावती देत असते, कच्ची पावती देत असते, त्या पावतीलाच उपरी चिठ्ठी किंवा कव्हर नोट असं म्हटलं जातं. विमा पॉलिसी मिळेपर्यंतच्या कालावधीमध्ये ही उपरी चिठ्ठी किंवा कव्हर नोट विमा पॉलिसी सारखंच काम करत असते. ही कच्ची विमा पॉलिसी समजली जाते. म्हणून कव्हर नोट किंवा उपरी चिठ्ठी ज्या पत्राद्वारे विमा कंपनी विमा हप्ता भरल्याची सूचना किंवा हप्ता भरल्याची पावती विमेदाराला देत असते, त्या पत्राला उपरी चिठ्ठी किंवा कव्हर नोट असं म्हटलं जातं. आणि 8वा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल विमा पॉलिसी देणे. आता यानंतर जेव्हा विमा पॉलिसी तयार होत असते त्यावेळी विमा कंपनी विमेदाराला ती विमा पॉलिसी त्याच्या पत्त्यावर पाठवून देत असते. विमा पॉलिसी हा विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये विम्याचा अग्नि विम्याचा कायदेशीर करार झाल्याचा पुरावा आहे असं समजलं जातं. ही विमा पॉलिसी विमेदाराने स्वतःजवळ जपून ठेवणं आवश्यक आहे. कारण अशी पॉलिसी जर त्याच्याकडून हरवली आणि त्याच्या मालमत्तेचं नुकसान झालं तर जेव्हा नुकसान भरपाई विमा कंपनीकडून घ्यावयाची असते तेव्हा ही विमा पॉलिसी विमा कंपनीला परत करावी लागत असते. यासाठी विमा पॉलिसी हा दस्तऐवज अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे
विमेदाराने तो विम्याची मुदत संपेपर्यंत सांभाळून ठेवणं आवश्यक असतं। सर्वसाधारणपणे ही जी विमा पॉलिसी दिलेली असते, या विमा पॉलिसी मध्ये विमेदाराचे नाव, विमेदाराचा पूर्ण पत्ता, त्या विमेदाराचा मोबाईल नंबर, विमेदाराचा व्यवसाय, विमा पॉलिसीचा प्रकार, जी मालमत्तेचा अग्निविमा घेतलेला आहे त्या मालमत्तेचं वर्णन, त्या मालमत्तेची माहिती, विमेदाराने कोणत्या हानीसाठी विमा घेतलेला आहे, किती रकमेचा विमा घेतलेला आहे, अग्निविम्याची मुदत किती घेतलेली आहे, कोणकोणत्या अटीवर विमा स्वीकारलेला आहे, इत्यादी सर्व माहिती ही अग्निविमा पॉलिसीवर नमूद करण्यात आलेली असते। आता या अग्निविमा पॉलिसीच्या पाठीमागील बाजूस ज्या अटीवर विमा कंपनीने विमेदाराला विमा दिलेला आहे त्या पॉलिसीच्या 20 अटी छापील स्वरूपात लिहिलेल्या असतात, छापलेल्या असतात। या सर्व अटींचे पालन विमेदाराने तसेच विमा कंपनीने देखील करणं आवश्यक। या 20 अटींच्या व्यतिरिक्त आणखी एखाद्या अटीवर विमेदाराला विमा दिलेला असेल तर ती अट पॉलिसीवर नमूद करून त्या अटीचे पृष्ठांकन केलेले असते आणि अशा सर्व अटी या पॉलिसीच्या पाठीमागे छापलेल्या असतात। आता ही जी अटी, वेगवेगळ्या अटी यामध्ये दिलेल्या असतात, अशा या पॉलिसीवर एका विशिष्ट रकमेचा स्टॅम्प लावलेला असतो आणि असा स्टॅम्प लावून त्यावर विमा कंपनीच्या पात्र अधिकाऱ्याची सही करण्यात आलेली असते आणि अशी ही विमा पॉलिसी विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये करार झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून विमा कंपनी तयार करत असते आणि अशी विमा पॉलिसी विमेदाराला पाठवून देत असते। त्यावेळी या ठिकाणी अग्निविमा उतरविण्याची कार्यपद्धती संपुष्टात आली असं म्हटलं। सर्वसाधारणपणे कोणत्याही विमेदाराला आपल्या मालमत्तेचा अग्निविमा उतरवावयाचा असेल तर याच कार्यपद्धतीप्रमाणे अग्निविमा घेणं आवश्यक आहे। सुरुवातीला विमा घ्यावयाचा असेल तर प्रथम विमा कंपनीची निवड करायची। कोणत्या विमा कंपनीकडे विमा घ्यायचा तर 1971 साली सर्वसाधारण विम्याचं राष्ट्रीयकरण झालं आणि भारताचं सर्वसाधारण विमा महामंडळ स्थापन झालं। हे महामंडळ आणि या महामंडळाच्या 4 दुय्यम कंपन्या आणि इतर 88 अग्निविमा कंपन्या आहेत। या सर्व कंपन्यांपैकी आपणाला जी सोयीची कंपनी वाटेल, जवळ कंपनी वाटेल अशा कंपनीकडे जाऊ, अशा कंपनीची विमेदाराने निवड करायची। विमा कंपनीची निवड केल्यानंतर विमेदाराने प्रस्ताव अर्ज भरायचा असतो। ज्या कंपनीची निवड केलेली आहे त्या कंपनीने छापील स्वरूपामध्ये प्रस्ताव अर्ज छापलेले असतात। तो प्रस्ताव अर्ज आणायचा किंवा विमा एजंटामार्फत जर उतरवणार असेल तर एजंट आपल्याला प्रस्ताव पुरवत असतो। या प्रस्ताव अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची। त्या प्रस्तावावर शेवटी विमेदाराने स्वतःची स्वाक्षरी करावयाची आणि असा प्रस्ताव अर्ज त्याने विमा कंपनीला सादर करावयाचा। त्यानंतर विमेदार हा प्रतिष्ठित असल्याबाबतचा पुरावा विमा कंपनी मागत असते, कारण अग्निविम्यामध्ये नैतिक जोखमीचं प्रमाण खूप जास्त असतं। त्यामुळे विमेदार हा प्रतिष्ठित आहे, विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्यापैकी नाही, या गोष्टीचा पुरावा इतर प्रतिष्ठित व्यक्तींच्याकडून विमा कंपनी घेत असते। यासाठी त्या व्यक्तींच्याकडे विमेदाराविषयी गुप्तपणे चौकशी करत असते आणि असा पुरावा मिळवत असते। त्यानंतर विमा कंपनी काय करते, आपले तज्ञ सर्वेअर ज्या ठिकाणी मालमत्ता आहे, ज्या मालमत्तेचा अग्निविमा द्यावयाचा आहे त्या ठिकाणी हे तज्ञ सर्वेअर्स जात असतात। हे सर्वेअर्स मालमत्तेची संपूर्ण तपासणी करत असतात
आणि त्यांच्या मते मालमत्तेला धोका किती आहे हे ठरवत असतात। जर मालमत्तेला धोका जास्त असेल आणि यावर काही उपाययोजना सांगावयाच्या असतील तरी असे हे सर्वेयर्स विमेदाराला सर्व उपाययोजना सांगत असतात आणि त्याप्रमाणे विमेदाराने ऐकायचं असतं। त्यानंतर प्रस्ताव अर्जाची स्वीकृती केली जाते। मालमत्तेची पाहणी करून जो तज्ञ सर्वेयर्सने अहवाल दिलेला असतो तो अहवाल आणि प्रस्ताव अर्ज या दोहोची संपूर्णपणे विमा कंपनी पाहणी करत असते। संपूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर त्या विमेदाराला विमा द्यावा किंवा देऊ नये ही विमा कंपनी ठरवत असते। द्यावयाचा झाल्यास जादा विमा घेऊन द्यावा, विमा हप्ता घेऊन द्यावा का कमी विमा हप्ता घेऊन द्यावा हे सुद्धा विमा कंपनी ठरवत असते। आणि अशा पद्धतीने विमेदाराच्या प्रस्ताव अर्जाला विमा कंपनी स्वीकृती देत असते। त्यानंतर विमेदार विमा हप्ता भरत असतो। या ठिकाणी प्रस्ताव अर्जाला स्वीकृती दिल्यानंतर विमा कंपनी विमेदाराला विमा हप्ता भरण्याबाबत कळवत असते। विमेदाराने ताबडतोब विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन विमा हप्ता भरावयाचा असतो। असा हप्ता भरल्यानंतर विमा कंपनी विमेदाराला एक कच्ची पावती देत असते। या कच्च्या पावतीलाच उपरी चिठ्ठी किंवा कव्हर नोट असं म्हणतात। विमा पॉलिसी हा दस्तऐवज मिळण्यासाठी काही कालावधी लागत असतो, थोडा उशीर लागत असतो। मग या कालावधीमध्ये जर विमेदाराच्या मालमत्तेचं काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान विमेदाराला भरून देता यावं यासाठी सुरुवातीला विमा हप्ता भरल्याची कच्ची पावती विमेदाराला दिली जाते, त्याला उपरी चिठ्ठी किंवा कव्हर नोट असं म्हटलं जातं। आणि सर्वात शेवटी विमा पॉलिसी दिली जाते। यानंतर विमा कंपनी विमेदाराला विमा पॉलिसी देते। या विमा पॉलिसीवर मगाशी मी सांगितलं काय काय माहिती असते। विमेदाराचं नाव, विमेदाराचा पत्ता, विमेदाराचा फोन नंबर, ज्या मालमत्तेचा विमेदार विमा घेणार आहे त्या मालमत्तेचं वर्णन इत्यादी सर्व माहिती या पॉलिसीवर दिलेली असते। त्याचबरोबर किती रकमेचा विमा हवा आहे, कोणत्या धोक्यासाठी विमा हवा आहे, कोणती विमा पॉलिसी हवी आहे, एखादी ज्यादा विशिष्ट अट घालून किंवा जास्तीचा विमा हप्ता भरून अजून कुठल्या धोक्याला विमेदाराला संरक्षण हवे आहे का असं असेल तर ती अट सुद्धा पॉलिसीवर नमूद करण्यात आलेली असते। आणि या पॉलिसीच्या पाठीमागे पॉलिसीच्या सर्व अटी नमूद केलेल्या असतात आणि अशी ही विमा पॉलिसी विमेदाराला त्याच्या पत्त्यावर पाठवून दिली जाते। आणि अशी ही पॉलिसी जी आहे ही पॉलिसी विमेदाराने जपून ठेवावयाची असते। जर विमेदाराच्या मालमत्तेचे विमा कालावधीमध्ये जर नुकसान झाले तर झालेले नुकसान विमेदाराला भरून देता यावे यासाठी ही विमा पॉलिसी विमेदाराने जपून ठेवणं आवश्यक आहे। आणि नुकसानीच्या वेळी ही पॉलिसी त्याने विमा कंपनीला सादर करणं आवश्यक आहे। जर पॉलिसी नसेल तर असे नुकसान भरपाई करता येत नाही, म्हणून अशी पॉलिसी विमेदाराने जपून ठेवायची। तर अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा अग्नी विमा घ्यावयाचा असेल तर अग्नी विमा घेण्यासाठी ही प्रोसिजर सांगितलेली आहे। या प्रोसिजरनुसार विमेदाराने आपल्या मालमत्तेचा विमा घेणे आवश्यक असते। वेगळी कुठलीही प्रोसिजर नाही, तर या प्रोसिजरनुसारच अग्नी विमा घेणे आवश्यक आहे। धन्यवाद।